मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. मी जमिनीच्या मोजणी प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहे. कारण राज्य सरकार, महसूल विभाग आणि एकंदरीत संपूर्ण प्रशासन महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीमुळं शेतकरी जोडलाय, ज्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांमध्ये वाद होतात, ज्या गोष्टींमुळं शेतकऱ्यांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे जमिनीच्या मोजणीवरून आणि मोजणीच्या एकंदरीत प्रक्रियेमुळं शेतकरीही वैतागलेला असतो. त्याची मोजणीची प्रक्रिया होत नाही म्हणून जी काही वाटणी झालेली असते आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजगी असते. हिश्श्याची जमीन असेल, पोट हिस्सा असेल आणि शासनाचा जमीन मोजणीसाठीचा जो अतिरिक्त दर आहे, या सगळ्या संदर्भामध्ये शेतकरी मात्र पिचलेला असतो. शेतकऱ्याकडून फक्त घेतलं जातं, त्याला दिलं तर काही जात नाही. आणि मग शेतकऱ्याच्या या जमीन मोजणीच्या संदर्भात, पोट हिस्स्याच्या संदर्भात शासनानं एक नवीन क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. एक नवीन दर ठरवलेले आहेत. कारण जमीन मोजणीच्या जी काही प्रक्रियेमध्ये चांगले बदल व्हावेत, पारदर्शकता निर्माण व्हावी आणि सगळ्यात महत्वाचं सुटसुटीतपणा यावा, यासाठी राज्य सरकार जे काही क्रांतिकारी पाऊल टाकत आहे आणि जमिनीच्या मोजणीवरून नियमांचा जो नवीन घाट घातलेला आहे त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. जमीनधारक असतील किंवा नागरिक असतील, मग ते शहरी असतील किंवा ग्रामीण असतील, या सगळ्यांना या जमीन मोजणीचा नवीन नियमांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि या फायद्यामुळं ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांचे जे प्रश्न आहेत, बऱ्याच शेतजमिनी असतील, मग ते शहरी असतील किंवा ग्रामीण असतील, बहुतांश प्रकरणामध्ये सुस्पष्टता किंवा पारदर्शकता नसते. आणि मग जमिनीवरून, बांधावरून कशा पद्धतीचे वाद होतात, कशा पद्धतीची मारामारीपर्यंत हे सगळे प्रकरण येतात. या सगळ्याला शासनानं फार मोठी एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि राज्य सरकारनं ग्रामीण भागातील जमिनी मोजणीचे नवीन शुल्क, शहरी भागातील जमिनीचे मोजणीचे नवीन शुल्क हे आकारलेले आहे. ते कशा पद्धतीने आहेत, काय आहेत, या सगळ्या संदर्भात मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. मी ऍडव्होकेट संतोष शिंदे पुण्यातून चर्चा करतोय. लॉ इन मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर वेगळे वेगळे मुद्दे, वेगळे वेगळे विषय घेऊन जनतेच्या, सर्वसामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर वेगळ्या भाषेत प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तोच मुद्दा घेऊन मी आपल्या समोर येत आहे. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ शेतकरी संबंधित गाव पातळीवरची सगळी मंडळी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. नुसता ग्रामीण भागातच नाही, शहरी भागातल्या लोकांना सुद्धा, जे जमीन जुमले आहेत, ज्यांना जमीन मोजणीच्या आणि इतर सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा एवढी माफक अपेक्षा. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत हद्द असेल, या तिन्ही हद्दीमध्ये शहरी ग्रामीण दोन्ही भागातील जमीन मालकांसाठी, खरेदी आणि विक्री करणाऱ्या लोकांसाठी, मूळ जमीन वाहत असणाऱ्या लोकांसाठी, संयुक्त कुटुंबातली जमीन, मग हिस्सा, पोट हिस्सा, या संदर्भामध्ये जे नवीन दर आलेले आहेत ते माझ्या माहितीस्तव आतापर्यंत जे तुमच्यावर दर लादले जात होते, निश्चित तुम्हाला दिलासा देणारे आहेत असं म्हणलं तर हरकत नाही. ग्रामीण भागातील जमीन मोजणीचं नवीन शुल्क जर खालीलप्रमाणे चर्चा करायची असेल तर तुम्ही याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. नियमित मोजणी 2 हेक्टर पर्यंत आता नवीन शुल्क आकारणी ही 2000 रुपये झालेली आहे. म्हणजे 2 हेक्टर पर्यंत जर कुणाची जमीन असेल तर त्याला फक्त आणि फक्त 2000 रुपये शुल्क रीतसर नवीन नियमानुसार अर्ज करणं अपेक्षित आहे. द्रुत गतीची मोजणी आहे, फास्ट, आणि जी महत्वाची मोजणी आहे त्याला 8000 रुपये त्या ठिकाणी त्यांनी नवीन नियमाने शुल्क लावलेलं आहे. अतिरिक्त प्रत्येक 2 हेक्टर साठी, याच्या वर म्हणजे 3 हेक्टर 4 हेक्टर जर वर
अतिरिक्त हेक्टर जमीन असेल तर नियमित मोजणीसाठी 1,000 रुपये आणि द्रुतगती मोजणीसाठी 4,000 रुपये अतिरिक्त शुल्क त्या ठिकाणी वापरले जाणार आहे. म्हणजे 2 हेक्टरसाठी 2,000 रुपये ग्रामीण भागातल्यासाठी आणि द्रुतगतीसाठी 8,000 रुपये आणि जर 2 हेक्टरच्या वर असेल 1,000 आणि द्रुतगतीसाठी अतिरिक्त 4,000 अशा पद्धतीनं हे शुल्क आकारले जाणार आहे. निश्चित याच्यामध्ये खास करून ग्रामीण भागातल्या किंवा द्रुतगती मार्गाच्या त्या संबंधित ज्यांची क्रीम जमीन आहे अशांना या गोष्टीचा प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे झालं ग्रामीण भागातलं. शहरी भागातलं काय? शहरी हद्दीतील जमीन मोजणीचं नवीन शुल्क तयार झालेलं आहे. निश्चित ग्रामीण भागापेक्षा हे शुल्क जास्त असणार आहे, परंतु जरी जास्त असलं तरी ते इतरांपेक्षा जास्त नाही हे महत्वाचं. म्हणजे नियमित मोजणीसाठी मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत क्षेत्रासाठी असेल, नियमित मोजणीसाठी 1 हेक्टर पर्यंत 3,000 रुपये नवीन शुल्क आकारण्यात आलेलं आहे आणि द्रुतगती मोजणी ही 12,000 रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे तीच ग्रामीण भागातल्या लोकांसाठी 8,000 रुपये होती, शहरी भागातल्या लोकांसाठी ती 12,000 रुपये. जमिनीचे तसेही शहरी भागातले दर जास्त असतात. आणि अतिरिक्त प्रत्येक हेक्टरसाठी म्हणजे जर त्या 1 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर 1,500 रुपये आणि द्रुतगती मोजणीसाठी पहिले जे 12,000 होते त्याच्यात अतिरिक्त 6,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजे माझ्या माहितीस्तव 25,000 30,000 पेक्षा म्हणजे अतिरिक्त जर संयुक्त मोजणी असेल आणि त्याच्यामध्ये जर हिस्से पोट हिस्से असतील तर प्रचंड पैसे लागायचे, तुम्हाला अर्ज करावा लागायचे आणि त्या मोजणी अधिकाऱ्यांची प्रचंड वाट पाहावी लागायची. नवीन नियमानुसार असं होणार नाही, पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीची काही सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न म्हणजे सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पोट हिस्सेची जी मोजणी आहे ती अधिक सोपी करण्याचा प्रयत्न शासनानं केलेला आहे असं शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ग्रामीण भागासाठी आणि खास करून पोट हिस्स्यासाठी ग्रामीण भागातील प्रति पोट हिस्सा हे 200 रुपये साधारणतः, म्हणजे 5 पोट हिस्से असतील तर 1,000 रुपये, म्हणजे साधारणतः एका पोट हिस्स्याला जर 200 असतील तर तो बल्कने असं आपण समजूया 5 हिस्स्यासाठी तुम्हाला 1,000 रुपयेच भरावे लागतील. शहरी भागातील किंवा हद्दीतील क्षेत्रासाठी प्रति पोट हिस्सा 1,000 रुपये केलाय, जो ग्रामीण भागासाठी फक्त 200 रुपये होता. उदाहरणार्थ 5 पोट हिस्से असतील तर 5,000 रुपये नवीन नियमानुसार अर्ज करून तुम्हाला भरावे लागतील. पोट हिस्सा मोजणीसाठी किंवा सर्व पोट हिस्स्याची मोजणी एकाच वेळी म्हणजे करणं अपेक्षित आहे आणि तसं केलं तरच तो भरणा योग्य होऊ शकतो. म्हणजे ज्यांची जमीन आहे, ज्यांना जमीन मोजायची आहे आणि ज्यांना जमीन आणि जमिनीतले पोट हिस्से यांची त्या ठिकाणी मोजणी करायची आहे, अशा पद्धतीनं त्यांनी दर निर्धारित केलेले आहेत. आता हे सगळं कधी होणार? तर नागरिकांच्या एकंदरीत गरजा जमिनीच्या मोजणीसाठीच्या म्हणजे योग्य ते पर्याय निवडण्याची मुभा सुद्धा दिलेली आहे. जर नियमित सेवा पाहिजे असेल तर ती 90 दिवसामध्ये आणि द्रुतगती एकदम फास्ट सेवा पाहिजे असेल तर 30 दिवसामध्ये. म्हणजे जसं म्हणतात सरकारी काम आणि 6 महिने थांब, असं होणार नाही. आता सरकारी काम आणि 3 महिन्यात तुमचं काम होईल जर तुम्हाला सावकाश करायचं असेल 90 दिवसामध्ये, आणि स्पीडमध्ये फास्टमध्ये करायचं असेल तर अवघ्या 30 दिवसात. अतिरिक्त पैसे भरले तर तुमचं काम लवकर होणार. मी ज्या ठिकाणी द्रुतगती शब्द वापरला तिथं तुम्हाला तात्काळ ती सेवा पाहिजे असेल, तात्काळ मोजणी करायची असेल तर अतिरिक्त शुल्क भरावं लागेल, जे की इतरांपेक्षा जास्त नाही. आता या सगळ्या गोंधळामध्ये मी आता एक शब्द वापरला होता की या सगळ्याला एक कालमर्यादा आहे. म्हणजे एखादे मोजणी करणारे अधिकारी आले आणि शेतकरी जागेवर नसेल तर, समजा शेतकरी वाट बघतोय, मोजणीची तारीख दिली आणि अधिकारी आले नाही तर पैसे तर भरलेले असतात. मग आता या संदर्भात शासनानं काय केलंय
तर पुनर्भेट शुल्काबाबत महत्वाचा नियम या ठिकाणी सरकारनं नोंदलेला आहे की मोजणीच्या दिवशी जर अर्जदार, जो शेतकरी मी शब्द वापरला, अर्जदार जर अनुपस्थित असेल म्हणजे तो गैरहजर असेल तर मूळ मोजणीचं जे शुल्क आहे त्याच्या 50% किंवा 10,000 यापैकी जी रक्कम असेल ती पुनर्भेट शुल्क म्हणून आकारण्यात येईल. म्हणजे चूक कुणाचे? अर्जदारांनी हजर राहणं अपेक्षित आहे. साधी गोष्ट आहे. आणि जर तसं नाही केलं तर 50% रक्कम ही तुमच्याकडून अदा केली जाईल किंवा 10,000 आणि 10,000च्या दरम्यान जर असेल तर तुम्हाला ती पैकी जी रक्कम कमी असेल ती तुम्हाला भरावीच लागेल. चूक तुमची. याच्यात अजून एक दुसरी महत्वाची, आता हे झालं अर्जदार गैरहजर असेल तर, पण मोजणीच्या दिवशी जर भूमापक सर्वेअर जर अनुपस्थित राहिला तर अर्जदारावर कोणतेही पुनर्भेट शुल्क त्या ठिकाणी आकारले जाणार नाही. अधिकारी आज नाही आला तो कळवेल आणि उद्या किंवा जी नियोजित परत तारीख देईल, परत त्यासाठी तुम्हाला म्हणजे दुप्पट किंवा परत एकदा पैसे भरणं हे गरजेचं असणार नाही. जे तुम्ही पहिल्यांदा शुल्क भरलेलं आहे तेच नियमित असेल. सगळ्यात महत्वाचं, त्यासाठी या सगळ्या जमीन मोजणीसाठी तुम्हाला नवीन नियम असो, आता नियम लागू झाले तर तुम्हाला तो नव्याने अर्ज करावा लागेल. जुना अर्ज केला असेल आणि तुम्ही आता पद्धतीनं म्हणत असाल पूर्वी शुल्क जास्त होतं आता कमी आहे, तर तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल. हे कृपया लक्षात घ्या. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनानं नियम त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत. ते म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, महामंडळ यांची जी नियोजित जमीन आहे त्या शुल्काच्या 50% दराने शुल्क त्या ठिकाणी आकारलं जाईल. आणि शासकीय जमिनी किंवा मालमत्ता असतील आणि नियमित मोजणी शुल्काच्या 25% दराने इथं शुल्क आकारलं जाईल. अशा पद्धतीनं या इथून पुढं जमिनीची किंवा पोट हिस्स्याची मोजणीची शुल्काची रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कदाचित पूर्वी अतिरिक्त शुल्क घेतलं जात असावं. अधिकारी जे सर्वेअर असतात, मोजणी करणारे भूमापक, हे सुद्धा अतिरिक्त मागणी करू शकतात किंवा करत होते, किंवा काही नागरिक मंडळी ही प्रायव्हेट मोजणी आणून त्या ठिकाणी मोजणी करत होते, किंवा गावातील जे जाणकार 2-5 लोक ज्यांच्यावर विश्वास असतो त्या दोऱ्या घेऊन त्या ठिकाणी मोजणी करायचे. पण शासनानं या सगळ्या ह्याच्यामध्ये सुस्पष्टता आणलेली आहे. सुटसुटीतपणा आणि मोजणी केली जावी, कारण शेवटी जमीन आणि जमीन मालक यांच्या शंकाचं निरसन व्हावं आणि त्याच्या सातबाऱ्याची जमीन, त्याचं जेवढं क्षेत्र आहे ते त्याला चारी कोपरे मोजून देऊन म्हणजे स्थान निश्चिती करून त्या मोजणीचं त्या ठिकाणी सुरक्षित नियंत्रण करण्याचं जे काही शासनानं आता नवीन धोरण आणि नियम आणलेलं आहे त्याच्यासाठी हे फार महत्वाचे आहेत असं मला वाटतं. तुमचं या व्हिडिओतून नक्कीच समाधान झालं असावं. नसेल तर परत एकदा बारकाईनं हा व्हिडिओ पहा, म्हणजे काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट करून सुचवा. वेगळे वेगळे मुद्दे घेऊन आपल्या समोर आलं पाहिजे, कारण शेवटी कायद्यातूनच फायदा झाला पाहिजे. लॉ इन मराठी हे जे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल आहे, हे कायद्याची परिभाषा, शासनाचे नियम आणि तुमच्या माझ्या हक्का अधिकाराची महत्वाची लढाई या सगळ्यांसाठी समर्पित आहे. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.